हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तिरुपतीला पोहोचलेलो आहोत आणि हा जो तुम्ही बघत आहात तो तिरुपतीचा बस डेपो आहे जो वरती आहे। तिथे आल्यावर आम्ही पहिले रूम बघायला सुरुवात केली। गेले 2 तास झाले आम्हाला की आम्ही रूम बघत आहोत, पण आम्हाला एकही रूम अवेलेबल नाही आहे। रूम सगळ्या फुल आहेत। झालंच तर प्लीज प्रत्येकाने 2 महिने 1 महिना आधी रूम बुक करून या। इथे बालाजी रेस्टॉरंट म्हणून आहे बघा, तिथे ना फ्री लॉकरची सोय आहे, पण ऑलमोस्ट आमच्याकडे ना बॅगा पण खूप आहेत आणि मुलंही खूप आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते नाही करू शकत। त्याच्यामुळे आता आम्ही जो सेकंड प्लॅन केलेला ना तो आता आम्ही करणार आहोत। तो कुठला केलेला तो लवकरच तुम्हाला कळेल, तर व्हिडिओ पाहत राहा। पण कोणीही तिरुपतीला येणार असेल तर ऑनलाईन बुकिंग करूनच या, दर्शनाची पण आणि रूमची पण। ती बुकिंग कुठे करतात ना हे मी तुम्हाला नंतर सांगेलच दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पण सध्या मी आता ज्या जागेवर उभी आहे ना तिथून मी म्हटलं हे सांगणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना, जर तुमचं तिरुपतीला यायचं प्लॅनिंग असेल तर चला भेटूया आपण नंतर, बाय। कारण मुलं पण भरपूर आहेत आणि सामान पण खूप आहे। शेवटी ना आम्ही इथे वरती येऊन क्लायमेट पण छान आहे, पण रूम तर पाहिजे ॲटलिस्ट, फ्री तरी होऊ आम्ही म्हणून। हे बघा असे पण ब्लॉक आहे तिथे, हे बघा, पण हे सगळे रूम फुल आहेत। आणि ह्याची ना जी किंमत सांगू तुम्हाला रूमची 50-50 रुपये आहे, म्हणजे 4-5 रूम आहेत, 50-50 रुपयात आहेत। हे ऑलमोस्ट सगळे फुल झालेले आहेत। 100 रुपयाचे पण रूम आहेत, 1000चे पण आहेत आणि 50 रुपीजचे पण आहेत रूम। आत्ता अवेलेबल नाही आहेत, पण जसं काय झालं ना तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये सांगेल। तर आता आम्ही हा बस स्टँड आहे, इथे सगळ्यांना बसवलेलं आहे, सोय छान आहे। इथे बघाल तुम्ही तर एकदम स्वच्छता खूप सुंदर आहे। काही कपडा काही कचरा टाकलेला बघितला ना तरी लगेच ते वर्कर येऊन ना क्लीन करतात इथे। तर चला भेटूया आपण नंतर। आता आमचं बी प्लॅनिंग काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल। आणि आमची माणसं अशा प्रकारे थकलेले आहेत, काल 4 वाजल्यापासून घरातून निघालेलो आहोत। इथे चेहरे बघा सगळ्यांचे कसे थकलेले आहेत। काल 4 वाजल्यापासून निघालेला हा माणूस आहे, ह्याची 2 मुलं 2 बॅगा घेऊन फिरतोय तो। हा सगळ्यात सुखी माणूस आता चालायला लागलेला आहे। आणि एवढं लगेज आहे आमचं। पप्पा कुठे बसले? हा पप्पा वॉशरूमला गेलेले आहेत। तर चला भेटूया नंतर, बाय।